रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज की जय. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. आपण यापूर्वी वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित 3 भागांमध्ये प्रवचन रूपी सेवा केलेली आहे. यात पहिल्या भागामध्ये आपण संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचा जन्म, त्यानंतरचे संगोपन, आळंदी येथे शिक्षण हा भाग पाहिलेला आहे. नंतर दुसऱ्या भागामध्ये श्री संत वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज हे गहिनीनाथ गडावर आले आणि यादव बाबा यांनी त्यांना गहिनीनाथ गडावर महंत म्हणून ठेवलेले आहे. तिसऱ्या भागामध्ये आपण जीवनचरित्रावर आधारित काही दृष्टांत घेतलेले आहेत. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी लोकांना, समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. मुलांना शिकवा आणि व्यसनापासून दूर राहा, अनिष्ट रूढी परंपरा या बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. पशुहत्या बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. या भागांवर आपण प्रवचन रूपी सेवा केलेली आहे. आज आपण संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित 4थ्या भागामध्ये प्रवचन रूपी सेवा करत आहोत. प्रवचन रूपी सेवा करण्यापूर्वी आपण संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांना वंदन करू प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करूया. आपण प्रवचन रूपी सेवा करण्यापूर्वी प्रार्थना घेऊया. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. पंढरीनाथाची लेकरे आम्ही, पंढरीनाथाची लेकरे आम्ही. माय बाप विठोबा सांभाळी आम्हा. माय बाप विठोबा सांभाळी आम्हा. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा मुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःखहारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. तुझवीन शंभो मज कोण तारी. संत चरणी वंदन करुणी. संत चरणी वंदन करुणी. प्रारंभ करूया गोड
करूया गोड वामन भाऊंचे नाम स्मरुनी वामन भाऊंचे नाम स्मरुनी आपण करू हा भक्ती प्रसार आपण करू हा भक्ती प्रसार हे देवा माझ्या मुखी तुझे नाम असू दे हे देवा माझ्या मुखी तुझे नाम असू दे प्रवचनाच्या ओठी तुझे गाणं असू दे प्रवचनाच्या ओठी तुझे गाणं असू दे भक्तिमार्गी चालता आम्हा भक्तिमार्गी चालता आम्हा तू कर मदत संतांची शिकवण सदा माझ्या घर हृदयी संतांची शिकवण सदा माझ्या घर हृदयी कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय संत श्रेष्ठ वामन भाऊ की जय संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय आजन्म वारकरी संत श्रेष्ठ खंडोजी बाबा की जय। आज आपण वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित चौथ्या भागामध्ये प्रवचन रूपी सेवेला प्रारंभ करत आहोत। यापूर्वी आपण पाहिलेलेच आहे वामनभाऊंचा शब्द म्हणजे जणू फेकलेला दगड आणि बंदुकीतून सुटलेली गोळी किंवा धनुष्यातून सुटलेला बाण एकदा शब्द गेला की तो परत येणार नाही जसा भाऊ बोलणार ते होणार ते सत्यच होणार ते सत्यच होणार हो वाचा सिद्धी असलेले वामनभाऊ महाराज हे जे बोलत ते होत असत ते होत असत। एक वेळची गोष्ट आहे दिंडी चाललेली आहे पंढरपूरला दिंडी चालू आहे आणि काय झाले एका महिलेला घोड्याची लाथ लागली महिलेला घोड्याची लाथ लागली आणि महिला खाली पडली महिला जमिनीवर पडलेली आहे मागून काही लोक चालत आहेत आणि एकच आरडाओरड झालेली आहे मेली 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 ती महिला मेली असे शब्द संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या कानावर आले काय गोंधळ आहे भाऊ तिकडे आलेले आहेत आणि काही लोक सांगत आहेत भाऊ घोड्याची लाथ लागून महिला पडली आणि पहा ती जणू मेलीच आहे निश्चित पडलेली आहे ती हलतही नाही आणि तिच्यामध्ये प्राण सुद्धा राहिलेले नाही असंच वाटते। तेव्हा संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज त्या महिलेला म्हणतात अगं बाई उठ तू दिंडी बघ किती पुढे गेली आहे आणि आपण अजून मागेच राहिलो आहोत तू उठ आणि चालायला लाग। काय चमत्कार झाला ती महिला जणू झोपेतून उठलेली आहे अशी उठली आणि दिंडी बरोबर चालायला लागली। दिंडीत विठू नामाचा गजर होता आणि त्या गजरामध्ये दिंडी चाललेली होती तेव्हा ती महिला सुद्धा त्या दिंडीमध्ये पुन्हा चालू लागली म्हणजेच जिच्यामध्ये प्राण उरला नव्हता सर्व लोक भाऊंना म्हणाले होते ती मेली आहे ती आता जणू झोपेतून उठली आणि चालू लागली अशी चालत आहे आणि दिंडी बरोबर ती ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम दिमाग हात चाललेली आहे अशी ही घटना आहे। मग एक श्लोक आहे संत कृपेने मृत्यू वाचला जीवन पुन्हा तेजास आला वामन भाऊंचे शब्द घडले गत प्राण पुन्हा चालू लागले। म्हणजेच काय झाले तर संतांचे वचन
सत्य झालेले आहे, त्यांच्या वचनामध्ये सत्य आहे, प्रभाव आहे आणि ज्या गोष्टी शक्य नाहीत म्हणजेच अशक्य आहेत त्या गोष्टी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या वाणीतून बाहेर पडलेल्या आहेत, त्या शक्य झालेल्या आहेत. ही कृपा आहे, संतांची कृपा आहे. हा एक भक्तिभावाचा उत्तम असा दृष्टांत आहे. ही कृपा संतांच्या संगतीत राहिल्यामुळे त्या महिलेला झालेली आहे. ती महिला ही आपला मृत्यू टाळून आता पुढे पुढे दिंडीमध्ये चालू लागलेली आहे, वारीमध्ये ती पुढे पुढे जात आहे. म्हणजे त्या महिलेने संतांच्या संगतीमुळे मृत्यूवर सुद्धा विजय मिळवलेला आहे. ही कृपा कुणाची आहे तर ही कृपा संतांची आहे. ही कृपा फक्त संतांची आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 12व्या अध्यायातील 215 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितलेले आहे. संत चरणी जडली भक्ती, तयाची या पोटी झाली शक्ती. मृत्यू आला तरी न झाले, संत चरणी तयाचा नाश हो. म्हणजेच ज्या भक्तांचा संतांवर विश्वास आहे, जे भक्त संतांच्या चरणी लीन होत आहेत, त्यांच्या जीवनात चमत्कार होत आहेत. जसं त्या महिलेला आलेला मृत्यू सुद्धा निघून गेलेला आहे. त्या महिलेने मृत्यूवर विजय मिळवलेला आहे. गतप्राण झालेली ती महिला केवळ संत कृपेमुळे ती पुन्हा उठून चालू लागलेली आहे. तिने त्या मृत्यूला सुद्धा पराजित केलेले आहे. असा महिमा आहे संतांचा, असा महिमा आहे संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराजांचा. असं हे एक उदाहरण आहे, ज्यामुळे जे भक्ती करतात ते मृत्यूवर सुद्धा विजय मिळवतात. असाच हा दृष्टांत आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी उपदेश केलेला आहे. 10व्या अध्यायातील 9 क्रमांकाच्या श्लोकामध्ये मच्चिता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत क्षमा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. भगवंत परमात्मा परमेश्वर हे उपदेश करताना अर्जुनाला सांगत आहेत की जे भक्त संपूर्ण चित्ताने माझे स्मरण करतात आणि माझी भक्ती ही निष्ठेने करतात, ते परस्पर माझ्या लीलाचे वर्णन करून आनंदी होत असतात. म्हणजेच संत हे परमेश्वराची भक्ती करत आहेत आणि हे चमत्कार भगवंताच्या कृपेमुळेच संत करत आहेत आणि समाजाला त्या संतांचा आधार आहे. समाजाला उद्बोधन करणारे हे संत आहेत, मार्गदर्शन करून प्रबोधन करणारे हे संत आहेत आणि भक्तीच्या मार्गावर चालायला शिकवणारे सुद्धा संतच आहेत. म्हणून समाजातील प्रत्येक जीवाने आपण संतांच्या मार्गाने चालायचं आहे. संत जे सांगतात ते सत्य आहे आणि ते आपण स्वीकारायचं आहे. त्या मार्गाने आपण पुढे पुढे चालायचं आहे. संतांवर असलेला विश्वास अजिबातही ढळू द्यायचा नाही, कारण संत हे भगवंत असतात. ते भगवंताची इतकी सेवा करतात, इतकी भक्ती करतात की भगवंताचे सर्व लीला हे संत करू शकतात. अशी ही भक्ती आहे, अशी ही भक्ती आहे. म्हणजेच या दृष्टांतामधून आपल्याला असे समजले
की आपण संतांची सेवा करायची आहे, त्यांच्या चरणी लीन व्हायचे आहे आणि सन्मार्गाने जायचे आहे. आपण माणूस आहोत आणि प्रत्येक माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागायचे आहे. उगीचच एकमेकाची निंदा करायची नाही. व्यसनापासून दूर राहायचे आहे, दुराचाराने वागायचे नाही. आपल्या मुलांना शिक्षण द्यायचे आहे, कारण आत्ताचे युग हे वैज्ञानिक युग आहे आणि जो शिकेल तो तरेल हा न्याय आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्या मुलांना शिक्षण द्यायचं आहे. शिक्षणापासून मुलांना वंचित ठेवू नका हेच सांगणं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचं आहे आणि त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलेलं आहे. त्यांनी अनेक तरुण हे शिक्षणासाठी पाठवलेले आहेत. शिक्षणाची त्यांनी सोय केलेली आहे. असा महिमा संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचा आहे. अशाच प्रकारे आणखी एक घटना आहे. 1968 सालची ही घटना आहे. चैत्र महिना आहे आणि कडाक्याचं ऊन आहे. पाणी नाही, पाण्याचा दुष्काळ आहे आणि थोड्या थोड्या पाण्यासाठी महिलांना लांब लांब जावे लागत आहे. विहिरीत डोकावून पाहिले तर तळच दिसत आहे. 2 ठिकाणी 2 कडेवर उभे राहून महिला बळेचच थोडे थोडे पाणी काढत आहे. स्वतः संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांनी एका गावामध्ये गेल्यानंतर ही परिस्थिती अनुभवली आणि माता भगिनींचा कळवळा आला. लोक म्हणाले, भाऊ काय करावे बरे, हे असेच आहे. जवळपास कुठेही पाणी नाही आणि यामुळे गाई गुरांचे सुद्धा पाण्याचे खूप हाल होत आहेत. माणसांचे सुद्धा हाल होत आहे. काय करावे, की गाव सोडून जावे? तेव्हा भाऊंनी मनोमन भगवंताची प्रार्थना केली आणि काय आश्चर्य, चैत्र महिना आहे, कडकडीत उन्हाळा आहे आणि 8 दिवस पाऊस पडत आहे. 8 दिवस पाऊस पडलेला आहे, परंतु पाऊस पडला, वरून खाली आला आणि जमिनीवरून वाहून गेला. पाहतात तो काय, विहिरीमध्ये पाणीही नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, जसा पूर आलेला आहे तसा निघून गेलेला आहे. तेव्हा काय करायचे? आता काय करायचे? एका विहिरीवर भाऊ स्वतः गेलेले आहेत आणि आत डोकावून पाहिलेले आहे. म्हणतात कसे, अरे आपण काय करूया, या विहिरीतील गाळ थोडासा काढूया, म्हणजे विहिरीला पाणी येईल. तेव्हा भाऊंचा शब्द हा प्रमाण असे आणि म्हणून लोकांनी ताबडतोब विहिरीतील गाळ काढण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. विहिरीतील गाळ काढून घेतला आणि काय आश्चर्य, गाळ काढला, ती विहीर पाण्याने तुडुंब भरलेली आहे. त्या विहिरीवर 2 मोटरी बसवल्या तरीही पाणी हल्ले नाही, खाली गेले नाही आणि उपसलेही नाही. संपूर्ण गावाची त्या विहिरीवर पाण्याची व्यवस्था झालेली आहे. असे उपकार हे संतांचे असतात आणि भर उन्हाळ्यात ते गाव सुखावलेलं आहे. जी तहान होती पाण्याची ती सर्वांची भागलेली आहे. सर्व गुरावासरांची आणि माणसांची सुद्धा पाण्याची सोय झालेली आहे. अशी महती ही संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांची आहे. ह्यावर आधारित एक श्लोक आहे. गाळ उकरता पाणी आले, शुद्ध झाली जेव्हा विहीर. गाळ उकरता पाणी आले, संत चरणी सुख लाभले,
शुद्ध झाली जेव्हा विहीर, तैसा झाला भक्तीचा सागर. म्हणजेच विहिरीतला गाळ काढलेला आहे आणि ती विहीर जणू शुद्ध झालेली आहे, तिच्यातून पाणी आलेलं आहे. तसंच आहे मन सुद्धा आपलं ज्यावेळी अहंकाराने भरलेलं असतं, त्यावेळी त्या अहंकाराने आपण कितीही भक्ती केली तरी ती भक्ती फळ देत नाही, कामी येत नाही. म्हणजेच आपण या मनातील गाळ सुद्धा काढायला हवा. हे जे मन आहे हे सुद्धा शुद्ध करायला हवं आणि नंतरच आपण संतांची आणि भगवंताची भक्ती करायला हवी. भक्ती करायला हवी, त्यांच्यावर आपण प्रेम करायला हवं, त्यांची आपण सेवा करायला हवी. म्हणजेच संत संगती ही किती महत्वाची आहे. संतांची संगती झाल्यामुळे त्या उन्हाळ्यातही चैत्र महिन्यातही ते संपूर्ण गाव हे सुखावलेलं आहे आणि तेथे पाण्याची मुबलक व्यवस्था झालेली आहे. म्हणून संत संगती ही महत्वाची आहे. माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये 13व्या अध्यायातील 275 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितलेले आहे. संत चरणी ठेविली आस, तेथे उघडे भाग्यद्वार खास. गाळ दूर करुनी पाहे, तो निघोनी जाय बाधा काही. म्हणजे पहा, ज्यावेळी त्या विहिरीतला गाळ काढलेला आहे त्यावेळी जसं पाणी आलेलं आहे, तसं आपण सुद्धा आपल्या मनातला गाळ काढायचा आहे. अहंकार सोडून द्यायचा आहे, गर्वताठा धरायचा नाही आणि आपण सुद्धा शुद्ध भावनेने आपण भक्ती करायची आहे. संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे, भावभक्तीने त्यांना नमन करायचं आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये परमात्मा परमेश्वर हे उपदेश करत आहेत, अर्जुनाला सांगत आहे. यथा दीपो निवातस्तो जे गते सोपमा स्मृता, योगिनो यत चित्तस्य युञ्जतो योगमात्मनः. जसा वाऱ्याविना दीप शांत राहतो, तसं आपलं मन सुद्धा श्रद्धेने ईश्वरचरणी एकाग्र झालं तर आपल्या जीवनामध्ये प्रकाश येत असतो. ज्यावेळी वारं वाहत नसतं त्यावेळी दिवा सुद्धा शांततेने जळत असतो. तसं आपलं मन हवं, श्रद्धा करायची, ईश्वरचरणी आपली भक्ती एकाग्र करायची, म्हणजे आपल्या जीवनात हा प्रकाश नक्की येईल, असं माऊली आपल्याला सांगत आहे. आणि आपण त्याप्रमाणे वागायचं आहे. आपल्याला संतांची सेवा करायची आहे, भक्तिभावाने आपण त्यांना नमन करायचं आहे, त्यांच्या चरणी लीन व्हायचं आहे. कारण संत जे बोलत असतात ते होत आहे आणि आपण त्याप्रमाणे वागायचे आहे. ज्यावेळी आपण संतांची सेवा करत असतो त्यावेळी ती सेवा ही प्रत्यक्ष भगवंताची असते, परमात्म्याची असते, परमेश्वराची असते. आणि म्हणून आपण संत चरणी सेवा करायची आहे, त्यांना नेहमी आपण भावभक्तीने पूजा करायची आहे आणि त्यांची भक्ती करायची आहे. अशा प्रकारे या दृष्टांतातून आपण हे शिकायचं आहे की मनातला अहंकार, गर्व आणि ताठा हा दूर करायचा आहे आणि शुद्ध भावनेने संतांच्या चरणी लीन व्हायचं आहे. भगवंतावर भक्ती करायची आहे, संतांची सेवा करायची आहे. हे या दृष्टांतातून आपण शिकायचं आहे. अशा प्रकारे वामनभाऊ महाराज यांचं कार्य हे चालूच आहे. वेळोवेळी कीर्तनाच्या ठिकाणी
जमलेल्या लोकांना ते मार्गदर्शन करत आहेत आणि जे व्यसन करतात, मद्यपान करतात, मांसाहार करतात त्यांना ते प्रेमाने समजावून सांगत आहेत। कीर्तन संपल्यानंतर अनेक लोक हे भाऊंकडे येतात आणि भाऊंना सांगतात की इथून मागे जे झाले ते आमचे चुकले, पण आता इथून पुढे तरी आम्हाला संत संगतीत राहायचे आहे। आम्हाला तुम्ही तुळशीच्या पवित्र माळा घाला। त्याप्रमाणे भाऊ आपले कीर्तन संपल्यानंतर त्या आलेल्या लोकांना, भक्तिभावनेने आलेल्या सर्व समाजातील लोकांना ते तुळशीची पवित्र माळ घालत आहे आणि त्यांना संत संगतीचे महत्त्व सांगत आहेत। हरिनाम करा, हरिपाठ करा, नामस्मरण करा, भजन कीर्तन आणि प्रवचन श्रवण करा, चिंतन मनन करा, तुम्ही देवाचे नाम घ्या। सकाळी लवकर उठा आणि विष्णू सहस्रनाम घ्या, काकड आरती करा, तुम्ही भक्ती करा। असा सन्मार्ग संत हे समाजाला दाखवत आहेत आणि तुम्ही चांगले वागा असं शिकवत आहे। असा एक दृष्टांत आहे तो पहा। एक अतिशय गरीब व्यक्ती आहे आणि गरीब असूनही सेवा करणे हा धर्म आहे असं समजून संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांची सेवा ती व्यक्ती करत आहे। भाऊ कुठेही असले तरी सेवेसाठी हजर राहत आहे। तेव्हा भाऊंना त्या व्यक्तीची जी सेवा करण्याची पद्धत आहे ती आवडते। ते म्हणतात, अरे उपजीविकेचे साधन नाही आणि भक्ती काय करतोस? तेव्हा ती व्यक्ती भाऊंना सांगते, भाऊ तुमची सेवा केली तर आम्हाला कुठेही मिळेल, आम्हाला उपजीविकेचं साधन मिळेल आणि काही कमी पडणार नाही अशी मला खात्री आहे, असा मला विश्वास आहे आणि म्हणून मी तुमची सेवा करत आहे। मला तुमची सेवा करू द्या। या उत्तराने भाऊ हे म्हणतात, ठीक आहे, मला तुझी भक्ती ही करण्याची पद्धत आवडलेली आहे। तू कुठेही गेलास तरी तू सुखी राहशील आणि तू सधन होशील असं माझा तुला आशीर्वाद आहे। त्यामुळे काय करायचे आहे तर तू नेहमी कष्ट कर, कष्टाला कधीही नाही म्हणू नको असं भाऊ त्या गरीब व्यक्तीला सांगत आहे। थोडे दिवस जातात, गरीब व्यक्तीची सेवा चालूच आहे आणि मग काय होते तर ती जी व्यक्ती आहे ही सधन होते। सधन झाल्यानंतर आता भाऊंची सेवा कशी करायची? मग भाऊंनी जे वार्षिक सप्ताह चालू केलेले आहेत आणि इतर जे काही सप्ताह आहेत त्या सप्ताहामध्ये ती व्यक्ती 40 क्विंटल एवढा तांदूळ देत आहे। आजही श्री क्षेत्र गहिनीनाथगड या ठिकाणी सप्ताहामध्ये ती व्यक्ती 40 क्विंटल एवढा तांदूळ देत आहे, एवढे अन्नदान करत आहे। असा हा संतांचा महिमा आहे, कारण त्या व्यक्तीने संत सेवा केलेली आहे आणि म्हणून आता ती व्यक्ती ही पूर्णपणे सधन झालेली आहे। मराठीमध्ये एक श्लोक आहे, संत सेवा धन्य धन्य, तिने मिटले दारिद्र्य अरण्य, भाऊंची झाली अपार कृपा, 40 क्विंटल तांदूळ दान मिळे सदा। म्हणजेच संतांची कृपा झालेली आहे आणि त्या
गरीब व्यक्तीचे दारिद्र्य दूर झालेले आहे. ती गरीब व्यक्ती होती ती आता सधन झालेली आहे. मग ही सेवा कशी फेडायची, तर आपण आता अन्नदान करूया असं वाटल्यामुळं ती व्यक्ती इतरांना सप्ताहातून अन्नदान करत आहे. म्हणजेच संत सेवेमुळे जे फळ त्या व्यक्तीला लाभलेले आहे त्या फळातला काही भाग हा कृतकृत्य होऊन अन्नदानाच्या रूपाने परत जनतेला समाजाला जावा ही एक अपेक्षा असल्यामुळे दरवर्षी अन्नदान केलं जात आहे. ही संत सेवा हीच खरी समृद्धी आहे आणि तीच खरी सुख संपत्ती आहे. जो सेवा करतो, संतांची सेवा करतो, तो दानशूर होतो आणि इतरांची सुद्धा सेवा करण्यासाठी तो प्रयत्न करतो. म्हणूनच तो अन्नदान करत आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये माऊली 10व्या अध्यायातील 256 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगत आहेत. संत सेवा केली जेथे तेथे निवारला दारिद्र्य तेथे. जे जे मागती तयाला संत देती अंती ते फळा. संतांच्या सेवेमुळं दारिद्र्य नष्ट होते. जो काही मागत असतो त्याला संत इच्छित फळ देत असतात. गरीब व्यक्तीला सुद्धा सधन केलेलं आहे. ही संतांची कृपा आहे. सेवा केल्याचं हे पुण्य आहे. धनवान होऊन ती व्यक्ती आता समाजासाठी अन्नदान करत आहे. इतरांना अन्नदान करणे हाच आपला धर्म आहे हे समजत आहे. म्हणून ती व्यक्ती आता सप्ताहातून अन्नदान करत आहे. भगवद्गीतेमध्ये भगवंत 4थ्या अध्यायातील 34 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगतात. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. ज्ञान आणि संतांच्या चरणी सेवा करून विनम्र भावाने जर प्रश्न विचारले तर ते तत्वज्ञान आणि सत्याचा उपदेश करत असतात. म्हणून सर्वांनी सेवा करायची आहे. भगवंताची सेवा करायची आहे आणि सर्वांनी एक वेळ भजन करायचं आहे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. अशा प्रकारे या दृष्टांतातून आपल्याला असं कळतं की आपण संतांची सेवा केली तर आपल्याला जे हवं ते संतांना समजतं आणि त्याप्रमाणे आपल्याला लाभ होतो. फक्त केलेली सेवा ही निर्मळ भावनेने हवी, शुद्ध भावनेने हवी. त्यामध्ये कोठेही अहंकार नसावा, गर्व नसावा किंवा ताठा सुद्धा नसावा. अशी सेवा ही करायची आहे. संतांची सेवा हीच परमेश्वराची सेवा आहे आणि म्हणून सर्वांनी संतांची सेवा करायची आहे. संतांच्या चरणी सर्वांनी लीन व्हायचं आहे. 1970 सालची एक घटना आहे. एके ठिकाणी सप्ताहासाठी श्री संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे गेलेले आहेत. सप्ताह आजच प्रारंभ होणार आहे आणि ते तेथील लोकांना बोलावणे पाठवत आहेत. जे ओळखीचे आहेत
ते सर्व आलेत का हे पाहत आहेत आणि एक मनुष्य तेथे आलेला नाही हे भाऊंना समजते, तेव्हा त्या मनुष्याला बोलवण्यासाठी निरोप पाठवला जातो. त्यावेळी भाऊंना असे समजते की आजच त्या माणसाने गुऱ्हाळ चालू केलेले आहे, गुळ बनवत आहे आणि म्हणून तो सप्ताहाला येणार नाही. तेव्हा संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज पुन्हा निरोप पाठवतात, अरे गुऱ्हाळ काय, पुढच्या आठवड्यात चालू कर, सप्ताह संपल्यानंतर चालू कर, आज काही चालू करू नकोस, सप्ताहामध्ये ये. आपल्याला सर्वांना मिळून नामस्मरण करायचं आहे, भजन प्रवचन कीर्तन यांचा लाभ घ्यायचा आहे, हरिपाठ हरिनाम करा आणि श्रवण मनन चिंतन करा. सर्वांनी सामोपचारानं एकत्र बसा, विचारांची देवाणघेवाण करा आणि आपल्या हातून परमेश्वरासाठी काहीतरी कार्य होऊ द्या, काहीतरी सेवा होऊ द्या, म्हणून सर्वांनी एकत्र या. त्यावेळी गुऱ्हाळाचं काम आजच चालू केलेलं आहे आणि ते मी आता बंद करत नाही असा उलट निरोप भाऊंना तो माणूस पाठवत आहे. तेव्हा बाकीचे लोक भाऊंना सांगतात, जाऊ द्या भाऊ, एक माणूस जर आला नाही तर काही होणार नाही, गोमीचा एक पाय जरी मोडला तरी काही फरक पडतो का, नाही येऊ द्या एक माणूस, आपल्याला काय, आपले काहीही नुकसान होणार नाही. तेव्हा भाऊ म्हणतात, तो दुपारपर्यंत सप्ताहामध्ये येईल ही खात्री आहे. सप्ताह चालू होतो आणि सर्वजण हे सप्ताहात नामस्मरण करत आहेत, हरिनाम हरिपाठ नामस्मरण सुरू आहे आणि गुऱ्हाळ चालू करणारा तो माणूस, ती व्यक्ती ही धावत पळत भाऊंकडे आलेली आहे. भाऊ 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 करून चरणांवर माथा टेकवलेला आहे आणि भाऊ, आज मोठे नुकसान झाले माझे, पहिलाच दिवस आहे, गुऱ्हाळ चालू केलेला आहे आणि मोठे नुकसान झाले आहे. भाऊ, संपूर्ण गुळ नासला आहे, जी गुळाची भट्टी लावली होती संपूर्ण नासली आहे. तेव्हा भाऊ सांगतात, अरे तुला सांगितलं होतं ना आज गुऱ्हाळ चालू करू नकोस. त्यावेळी त्या मनुष्याने भाऊंची क्षमा मागितलेली आहे आणि सप्ताह संपेपर्यंत सप्ताहात थांबलेला आहे. सप्ताह संपल्यानंतर भाऊंचा आशीर्वाद घेतला आहे आणि पुन्हा त्याने आपले गुऱ्हाळ चालू केलेले आहे, असा हा दृष्टांत आहे. म्हणजेच आपण संतांचे जे शब्द आहेत ते ऐकायचे आहेत. संतांचे बोल पाळा, नाही तर संकटे ती मला. वामन भाऊंनी दिला आधार, पुन्हा मिळे धनसंचार. आपण ज्यावेळी संकट येतं त्यावेळेस आपण पळत येतो आणि संतांच्या चरणावर आपले मस्तक ठेवतो. मग आधीच आपण काय करायचं आहे, ज्यावेळी संत आपल्याला सांगतात त्यावेळी आपण संतांचं ऐकायचं आहे. नाहीतर मग हे असं होतं, ज्यावेळी संकट येतं त्यावेळी आपण पळत येतो, पश्चाताप होतो आणि पुन्हा मग आपल्याला समजतं की आपण आधीच ऐकलं असतं तर बरं झालं असतं, असं आपण म्हणत असतो. ज्ञानेश्वर माऊलींनी ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये 16व्या अध्यायातील 298 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगितले आहे, संत वाक्य न मानता अपाय झाला अंतरी आता. वाटला ते संत चरणी तोची झाला तयाचा गाणी.
वचन न पाळल्यामुळे संकट आलेलं आहे. त्या मनुष्याने जर आधीच वचन पाळलं असतं तर त्याच्यावर संकट आलं असतं का? नाही ना. मग ज्यावेळी संकट आलं त्यावेळेस तो संतापर्यंत आलेला आहे, संत चरणी लीन झालेला आहे आणि नंतर त्याचे रक्षण झालेले आहे. संतांची कृपा झाली आणि पुन्हा तो मार्गावर आलेला आहे. श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवंत अर्जुनाला उपदेश करताना सांगतात, 9व्या अध्यायातील 31 क्रमांकाच्या श्लोकामध्ये सांगत आहेत, क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्छान्ति निगच्छति कौन्तेय प्रत्यज्यानिहि न मे भक्ता प्रणश्यति. जो भक्त खऱ्या हृदयाने पश्चाताप करतो आणि धर्माच्या मार्गावर येतो त्याला परमशांती प्राप्त होते. जो माझा निस्सीम भक्त आहे, जो निष्ठेने भक्ती करत आहे, त्या भक्ताचा कधीही विनाश होणार नाही असं परमात्मा परमेश्वर भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला उपदेश करताना सांगत आहे. अशा प्रकारे हे दृष्टांत आहेत आणि हे संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रातील आहे. हे दृष्टांत हे सर्व माणसे अनुभवलेली आहेत आणि भाऊंचे बोलणे हे तितकेच खरे आहे हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु जवळची माणसे आहेत, ज्याप्रमाणे कुटुंबामध्ये आई वडील रागवले तरी तो राग हा थोडा वेळ असतो, त्याप्रमाणे संत हे भक्तांवर रागवले तरी तो राग थोड्या वेळेपुरता असतो हे भक्तांना माहीत आहे. आणि संत रागवतात कुणावर तर ते जवळच्याच माणसांवर, जे जवळ राहणारे भक्त आहेत त्यांच्यावर रागवण्याचा अधिकार हा संतांचा आहे असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे म्हणत आहेत. एकेवेळी असाच प्रवास चालू होता. त्यावेळी वाहनाची सुविधा नसे. बैलगाडीतून प्रवास चालू होता आणि टांगेवाले, हलदार चौकदार आणि बरोबर 1-2 अनाथ मुले असा प्रवास होता. त्यावेळी ती मुले म्हणतात तशी, भाऊ भूक लागली आहे, थोड्या वेळ बसून आपण जेवण करूया, बरोबर भाजी भाकरी आणलेली आहे. तेव्हा भालदार आणि चोपदार म्हणतात, कुठे बसायचं? रस्त्याने पहा, सर्व झाडे शुष्क आहेत, वाळलेली आहेत, त्यांना पानेही नाहीत आणि झाडाची सावली सुद्धा नाही, मग बसायचे कुठे? त्या अनाथ लहान मुलांचे बोलणे ऐकून संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचा जीव तळतळतो. मुलांना भूक लागली म्हणून आता येथे थांबून त्यांना अन्न घालणे हे योग्य ठरेल. लहान मुले आहेत असं भाऊंना वाटतं आणि म्हणून ते म्हणतात, इथेच गाडी थांबवा, आपण इथेच थांबू. त्यावेळी टांगेवाला भाऊंना म्हणतो, गाडीवाला भाऊंना म्हणतो, भाऊ उन्हात कुठे भाकरी खाणार? भाऊ म्हणतात, अरे थांबा म्हणतोय ना मी. आणि म्हणून गाडीवान तेथेच गाडी थांबवत आहे. तेथे बैलांना बांधून त्यांना चारा टाकलेला आहे आणि जवळ आणलेली शिदोरी सोडून मुले खायला बसत आहेत. तेव्हा ती अनाथ मुले भाऊंना म्हणतात, भाऊ खूपच ऊन पडलंय नाही का? झाडांना पानच नाहीत आणि सावलीही नाही. तेव्हा भाऊ म्हणतात, येईल हो झाडाला पालवी आणि होईन हो सावली. तेच शब्द आहेत
शुष्क असलेलं ते झाड, वठलेलं ते झाड क्षणार्धात बहरून येतं. त्या झाडाला पानं फुटतात आणि ती दोन छोटी मुलं जी शिदोरी खात असतात त्यांना गार सावली अनुभवायला मिळती. हा चमत्कार आहे भाऊंच्या वाणीचा. आणि आरामात तेथे बसून मुले थोड्या वेळ विश्रांती घेत आहेत. भालदार चोपदार भाऊ आणि गाडीवान सुद्धा थोडा वेळ बसून तेथे विश्रांती घेत आहेत. तर ही वाणी आहे संत श्रेष्ठ वैराग्य मूर्ती वामन भाऊंची. आणि पहा त्या शुष्क झाडाला पालवी फोडण्याची जी क्रिया आहे ती परमेश्वराच्या आज्ञेनेच झालेली आहे. ती संतांची वाणी आहे. आणि याप्रमाणे ते झाड आता हिरवेगार झालेले आहे, हिरवेगार झालेले आहे. वाळलेले झाड पुन्हा फुलले, संतांच्या कृपेने जीवन धन्य झाले. वामन भाऊंचे पावन चरण, त्यांनी दिले नवसंपन्न जीवन. संतांची कृपा झालेली आहे आणि ते शुष्क झालेलं झाड, वाळलेलं झाड हिरवगार झालेलं आहे. त्या झाडाला आशीर्वाद मिळालेला आहे आणि ते पुन्हा बहरून आलेलं आहे. त्याचा जणू पुनर्जन्म झालेला आहे. त्याचं जीवन हे पुन्हा सुरू झालेलं आहे. असं संतांची कृपा झाल्यामुळे घडत असतं. जे झाड मृतवत आहे ते झाड पुन्हा जन्म घेऊन, नवा जन्म घेऊन अभिमानाने डोलत आहे आणि पांथस्तांना सावली देत आहे. म्हणजेच जेथे भक्ती आहे आणि जेथे श्रद्धा आहे तेथे ज्या गोष्टी अशक्य असतात त्या गोष्टी सुद्धा होत असतात. जसं की भाऊंच्या कृपेमुळे ते वठलेलं झाड, शुष्क असलेलं झाड याला पुन्हा जीवन मिळालेलं आहे. पुन्हा ते बहरलेलं आहे, पुन्हा ते हिरवगार झालेलं आहे. त्याला पुन्हा पालवी फुटलेली आहे. माऊली 9व्या अध्यायातील 327 क्रमांकाच्या ओवीमध्ये सांगतात, जडासी देई चैतन्य, संतांचे नची वेगळे धन्य. त्यांच्या कृपेने जे जे होते ते देखोनी जगचकित होते. हे असं संतांचं सामर्थ्यच असं आहे पहा की ते निर्जीवाला सुद्धा प्राण फुंकतात, निर्जीव वस्तू सुद्धा सजीव करतात. आणि ही संतांची कृपा आहे. ही कृपा अमृतासारखी आहे. जसं काही त्या शुष्क वृक्षाने, झाडाने अमृत सेवन केलेलं आहे तसं ते झाड पुन्हा उभं संजीवनी आल्यासारखं पालवी फुटून ताठ मानेने डोलत आहे. ही एक आश्चर्याचीच गोष्ट आहे. हे एक नवल आहे. अचंबा करण्यासारखी ही गोष्ट आहे. भगवद्गीतेमध्ये परमेश्वर परमात्मा हे सांगत आहे 8व्या अध्यायातील 19 क्रमांकाच्या श्लोकामध्ये भगवंत उपदेश करताना सांगतात, यथा संख्ये प्रवृद्धम हि पौर्णमासी मुत्पैति च, तथैव भूत संभाव पुनरावृत्तिरेव च. अमावास्येला चंद्र लोपत असतो, परंतु त्या चंद्रालाही माहीत असतं की पौर्णिमेला आपण पुन्हा पूर्ण होणार आहोत. तसंच जीवनाचा पुनर्जन्म आणि पुनरुत्थान होत राहते. वाळलेलं झाड हे हिरवगार झालं म्हणजे त्याचा पुनर्जन्म झाला. जसा अमावस्येचा चंद्र पुन्हा पुन्हा
मोठा मोठा होऊन पौर्णिमेला पूर्ण चंद्र होतो, तसं हे शुष्क असलेलं वठलेलं हे झाड पुन्हा पालवी फुटून हिरवगार झालेलं आहे आणि दिमाखात ते डोलत आहे. असं गीतेमध्ये सुद्धा परमेश्वर परमात्मा आपल्याला सांगत आहेत, उपदेश करत आहेत. म्हणजेच संतांचे बोल आहेत आणि ते बोल हे धनुष्यातून सुटलेल्या बाणाप्रमाणे आहेत. ते बोल हे जर आपण दगड फेकला तर तो पुन्हा येईल का? नाही ना, तो त्याच दिशेने जाईल. त्याप्रमाणे हे संतांचे बोल आहेत आणि हे बोल खरे होत आहेत. नेहमी प्रवचन करणे, कीर्तन करणे आणि समाजाला प्रबोधन करणे हे कार्य हाती घेतलेलं आहे. भागवत धर्माची पताका ध्वज फडकवायचा आहे आणि त्यासाठी हे कार्य सुरू आहे. आपण सर्वांनी परमेश्वराची भक्ती करायची आहे, परमेश्वरावर निष्ठा ठेवायची आहे आणि आपण त्याच्यावर विश्वास सुद्धा ठेवायचा आहे. भक्तीमध्ये कोठेही कमी पडायचं नाही आणि अविश्वास दाखवायचा नाही, हे संतांचं सांगणं आहे. सदाचाराने वागा, दुराचार करू नका, श्रद्धा करा पण ती अंधश्रद्धा होऊ देऊ नका, नवस सायास करू नका आणि अंगारे दुपारे तर अजिबातही करू नका, असे संतांचे सांगणे आहे. शेतकरी, कष्टकरी, कामकरी समाजाला वेळोवेळी प्रबोधन, मार्गदर्शन आणि उद्बोधन करण्याचं काम हे कीर्तनातून आणि प्रवचनातून चालू आहे. समाज जागृती करण्याचं काम चालू आहे. जो दुबळा समाज आहे, जे समाजाचे विचार आहेत, या विचारांची क्रांती झाली पाहिजे, हे विचार बदलले पाहिजे, असं हे संतांना वाटत असतं आणि त्याप्रमाणेच कार्य करणारे संत हे वामनभाऊ महाराज आहेत. त्यांचे कार्य अविरतपणे चालू आहे. श्री क्षेत्र भगवानगड येथे असणारे संत भगवान बाबा यांनी श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे येऊन भाऊंच्या गडाची आखणी केली. हा भाग आपण मागच्या भागामध्ये घेतलेला आहे. गडाची आखणी भाऊ आणि बाबा यांनी केली आणि गडाचे बांधकाम सुरू आहे. गडाच्या बांधकामासाठी जे मजूर गवंडी श्री क्षेत्र भगवानगड येथे होते, तेच मजूर आणि गवंडी श्री क्षेत्र गहिनीनाथगड येथे काम करत आहेत. पण काम चालू आहे, अजून शिखर व्हायचे आहे, काम अपूर्ण आहे आणि 1965 सालची गोष्ट आहे. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा हे यांचे देहावसान झालेले आहे. आपल्याला सोडून ते गेलेले आहेत आणि ही गोष्ट संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना समजलेली आहे. खूप दुःख झालेलं आहे. वाहनांची सुविधा नाही आणि बैलगाडीतून भाऊ श्री क्षेत्र भगवानगड येथे निघालेले आहे. भाऊ हे वयाने संत श्रेष्ठ भगवान बाबा यांच्यापेक्षा मोठे आणि ते म्हणतात, अरे भगवाना, तू लहान आहेस ना आणि मी मोठा आहे, का बरे मला सोडून गेलास? माझ्या आधी का बरे गेलास? अतिव दुःख होत आहे आणि ते रस्त्याने सुद्धा गाडीमध्ये हुंदके देत आहे. त्याच वेळी जे गाडीचे बैल आहेत, त्या बैलाच्या पायाला जखम झालेली आहे, त्याला नीट चालता येईल.
अशा वेळी गाडीवान बळे बळे गाडी घेऊन श्री क्षेत्र भगवानगड येथे आलेला आहे आणि तेथे असलेला जनसमुदाय पाहिला. संत श्रेष्ठ भगवान बाबा यांची मूर्ती पाहून भाऊंना खूप दुःख झाले आणि त्यांनी हंबरडा फोडलेला आहे. अरे लक्ष्मणा, रामाच्या आधी गेलास होय. अरे तुझी गरज होती या समाजाला. यांना तुझे मार्गदर्शन हवे होते. का बरे असे का झाले? खूप दुःख झालेलं आहे आणि त्या दुःखातच सर्व समाजाने संत श्रेष्ठ भगवान बाबा यांना निरोप दिलेला आहे. त्यांची समाधी श्री क्षेत्र भगवानगड येथे पांडुरंगाच्या मूर्तीखाली तळघरात आहे. तेथे आता संत श्रेष्ठ भगवान बाबा हे विराजमान झालेले आहे. तोच पोशाख आहे आणि ज्ञानेश्वरी सुद्धा पुढे ठेवलेली आहे. तोच रुबाब आहे. फक्त आता बाबा आपल्याला दिसत नाहीत एवढेच आहे. परंतु त्यांचे जे अमोल विचार आहेत ते विचार हे समाजासाठी मार्गदर्शन करणारे विचार हे आजही सर्व समाजाच्या मनात रुजलेले आहेत आणि त्याप्रमाणे सर्व लोक आचरण करत आहेत. मुलांना शिकवत आहेत. पशुहत्या बंद केलेली आहे आणि सर्वजण हे नामस्मरण करत आहेत. हरिपाठ आणि हरिनाम करत आहेत. भजन, कीर्तन, प्रवचन, श्रवण, मनन, चिंतन यात आपला वेळ घालवत आहेत आणि दिंडीमध्ये, वारीमध्ये सर्वजण सहभागी होत आहेत. तर अशा प्रकारे संत श्रेष्ठ भगवान बाबा हे समाजाला सोडून जरी गेले असले तरी त्यांचे विचार हे अमर झालेले आहेत. शरीर असतं हे नश्वर असतं, ते निघून जात असतं, परंतु आत्मा आहे तो कधीही मरत नसतो. या न्यायाने त्यांचे विचार सुद्धा अजून समाजामध्ये आहेत आणि त्या विचाराप्रमाणे आता लोक जगत आहेत आणि वागत आहेत. असे हे दोन भाऊ म्हणजेच वामनभाऊ महाराज आणि संत भगवान बाबा हे एकाच संस्थेत शिकलेले दोन भाऊ आहेत आणि हे भाऊ नेहमी सर्व समाजाच्या उपयोगी पडणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत. त्यांना समाजात क्रांती घडवायची आहे. यावर आधारित श्लोक आहे. गड उभारू म्हणून घेतला निर्धार, गुरुबंधूंनी दिला होता आधार, शिखर चढवता बंधू हरपले, विरहाने अंतःकरण जळले. पहा, श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचं शिखर पाहणं काही संत भगवान बाबांच्या नशिबी नव्हतं आणि म्हणून आधीच बाबा सोडून गेलेले आहेत. त्यांनी सर्व समाजाला दुःख झालेलं आहे आणि वामनभाऊ महाराजांना सुद्धा अतीव असं दुःख झालेलं आहे. गुरुबंधू दोघे केली सेवा, शिखरासाठी घेतली गेवा, पण आधीच गुरुबंधू गेले निघून, पूर्णत्व आले तयाच्या म्हणून. आधीच बाबा गेले आणि त्यांनी शिखर काही पाहिले नाही याची खंत भाऊंना आहे. ते म्हणतात, गडाची आखणी केली, पाया भरला, परंतु माझ्या लक्ष्मणाने काही शिखर पाहिलं नाही. ते त्याच्या नशिबातच नव्हतं, ते त्याच्या नशिबातच नव्हतं. म्हणून वामनभाऊ महाराज हे दुःख करत आहेत, दुःख करत आहेत. माऊली ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, आला होता गुरुबंधू सहाय्याला, परी तो गेला पूर्व संकल्पाला, अर्ध्यावर राहिले कार्य हे, तसे पूर्ण होईल तुझवी नहे. संत श्रेष्ठ भगवान बाबा हे
वामन भाऊ महाराजांच्या सहाय्याला आलेले आहेत. त्यांनी गड बांधायचा असं ठरवलेलं आहे, आखणी केलेली आहे, पाया भरलेला आहे. परंतु नियतीने त्यांना शिखर मात्र पाहू दिले नाही आणि ते काम पूर्ण होण्याच्या आधीच संत श्रेष्ठ भगवान बाबा हे आपल्याला सोडून गेले. याचं दुःख वामन भाऊ महाराजांना आहे आणि ते दुःख कुणाला सांगावं आणि काय करावं. माझ्या लक्ष्मणाने जर शिखर पाहिलं असतं तर त्यालाही आनंद झाला असता आणि माझ्याही मनाला समाधान लागलं असतं, असं वामन भाऊ महाराज वेळोवेळी म्हणत आहेत आणि दुःख करत आहे. लक्ष्मणा, तू माझ्या आधी गेलास आणि आता मी एकटा राहिलो, आता मी म्हातारा झालो, वृद्ध झालो, आता मी हे कार्य एकटा कसे करू, असं अतिव दुःख संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराजांना आहे आणि याप्रमाणे ते नेहमी दुःख करत आहे. संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराजांचं कार्य चालू आहे. त्यांनी सप्ताह केलेले आहेत आणि ते सप्ताह सुद्धा हे वाढत चाललेले आहे. ज्यावेळी नदी उगम पावते त्यावेळी ती छोटी असते आणि नंतर ती विस्तारत जाते, मोठी होते, गंगेला मिळते आणि सागराला मिळते. त्याचप्रमाणे सप्ताहाचं स्वरूप आहे. सुरुवातीला सप्ताह सुरू झाले त्यावेळी ते छोटे होते, विस्तार झालेला नव्हता, परंतु आता सप्ताहांचा देखील विस्तार झालेला आहे आणि ते सुद्धा मोठे झालेले आहे. लहान वाहते ओघ मात्र धारा, विस्तारून होते ती गंगा पार, तैसे भाऊंचे सप्ताह फैलावला जगी सारा प्रभाव. जशी नदी विस्तारते तसा सप्ताहाचा विस्तार मोठमोठा होत आहे आणि सप्ताह हे मोठे होत आहेत. त्याप्रमाणे गंगा सागराला मिळते, त्याप्रमाणे सप्ताहांचा विस्तार खूप झालेला आहे. जैसे गंगा जळाच्या गती वाढत जाते पावती, तैसे भाऊंचे कीर्तन वाढले घेऊनी भगवतगण. ज्याप्रमाणे आता नदी मोठी होऊन गंगेत रूपांतर होऊन सागरात विलीन झालेली आहे, त्याप्रमाणे कीर्तनाचा ओघ हा वाढत आहे आणि संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराज हे महान झालेले आहेत. त्या कीर्तनांचा ओघ आता मोठा होत आहे. सगळीकडे कीर्तनाचा महिमा आणि भाऊंचा महिमा पसरलेला आहे. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली सांगतात, ओघ लहान जाता वाढे, समुद्रात मिळता नमा पडे, तैसे नाम जगी पसरे, सप्ताह गती महिमा वारे. लहान ओघ होता, परंतु तो हळूहळू समुद्रात गेला आणि समुद्रात जाऊन शांत झाला. त्याप्रमाणे सप्ताहांची गती ही वाढत आहे. सप्ताहाचा महिमा हा वाढत आहे, सगळीकडे पसरत आहे. भगवंत भगवद्गीतेमध्ये सांगतात, यदृच्छया 54 जसे उत्तम कर्मयोग्यांना कर्माचे द्वार उघडे दिसते, तसे संतांच्या प्रभावे आपोआप ते विस्तारले जाते. यदृच्छया 54 स्वर्गदारम प्रवृत्तम सुखिनः क्षत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृष्टम. अशा प्रकारे सर्वजण हे भाऊंचा महिमा गात आहे आणि तो महिमा सगळीकडे पसरत आहे आणि संत श्रेष्ठ वामन भाऊ महाराजांचे कार्य हे मोठे होत आहे. सर्वजण भाऊंचे कीर्तन प्रवचन ऐकण्यासाठी लांबून येत आहेत आणि आता
तो महिमा वाढतच चाललेला आहे. भाऊंच्या चरणी, या संतांच्या चरणी सर्वजण मस्तक ठेवत आहेत, लीन होत आहेत आणि आम्हाला वरदान द्या. आम्ही आता सदाचाराने वागू, दुराचार करणार नाहीत, व्यसनापासून दूर राहू, असं स्वतः समाजातील लोक भाऊंना म्हणत आहेत. त्यांच्या मतामध्ये परिवर्तन झालेले आहे आणि आता चांगले मन समाजाचे झालेले आहे. अंधश्रद्धा कमी झालेली आहे. हे पाहून संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांना सुद्धा चांगले वाटत आहे. ते म्हणतात, कष्टकरी शेतकरी कामकरी जनता आहे आणि या जनतेने शिकायलाच हवे, श्रद्धा करायलाच हवी, पण ती अंधश्रद्धा नको, नवस सायास करू नयेत. त्यामुळे काहीही होत नाही. त्यापेक्षा प्रयत्न करा, प्रयत्न करून सर्व साध्य होईल. तुम्ही काम करा, कष्ट करा आणि प्रयत्न करा, असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे लोकांना सांगत आहेत. असाच एक दृष्टांत आहे, एक वेळची घटना आहे. सप्ताह चालू आहेत, 1971 सालची ही गोष्ट आहे. आणि या सप्ताहामध्ये गावातील लोकांनी भाऊंना सांगितलेच नाही की सप्ताह आहे. त्यांनी काय केले, थेट काशी क्षेत्राहून ब्राह्मण बोलावले आणि सप्ताह सुरू केला. सर्वजण आनंदात होते, परंतु संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांना कोणीही वार्ता दिली नाही. काहींच्या मनात होते की भाऊंना सांगावे, परंतु दबाव असतो, दडपण असतो आणि त्यामुळे भाऊंना ही गोष्ट कळाली नाही. काशी क्षेत्राहून ब्राह्मण आले, सप्ताह चालू केला, परंतु यज्ञकुंड पेटेना. 4 तास झाले, ब्राह्मण वैतागून गेले, कंटाळले, परंतु यज्ञकुंडात टाकलेली समिधा काही पेटेना. काय करावे, काय झाले असेल? शेवटी सप्ताहातील काही जण म्हणाले, अहो आपण सप्ताह आरंभ केला, पण संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांना मात्र बोलावले नाही, सांगितले नाही आणि म्हणून हे घडत आहे. तेव्हा लगेचच भाऊंना निरोप देण्यात आला आणि भाऊ ताबडतोब या. संत आहेत, मायाळू आहेत, ममताळू आहेत. सप्ताह चालू केला आणि 4 तास झाले, यज्ञकुंड पेटत नाही, ही वार्ता भाऊंनी ऐकलेली आहे. घोड्याला खोगीरा घातलेला आहे आणि भाऊ तेथून निघालेले आहेत. सप्ताहाच्या ठिकाणी, सप्ताहाच्या गावी आलेले आहेत. येऊन सप्ताहात थांबले आणि यज्ञकुंडाभोवती प्रदक्षिणा घातलेल्या आहेत. ब्राह्मण वृंद जमलेला आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. संत आहे, पण मन मोठं आहे आणि सर्वजण भाऊंकडे पाहत आहेत. काय झाले असेल, यज्ञकुंड का पेटत नसेल, ब्राह्मणांना सुद्धा काही कळत नाही. आणि मग भाऊ प्रदक्षिणा घालून म्हणतात, ओम स्वाहा. काय आश्चर्य, यज्ञकुंड धडधड पेटलेला आहे, समिधा पेटलेली आहे. सर्वांना आश्चर्य वाटलेलं आहे. जवळ असलेला ब्राह्मण वृंद सुद्धा आश्चर्यचकित झाला आणि थोडासा खजीलही झालेला आहे, कारण ब्राह्मण वृंद आलेले आहेत काशी क्षेत्राहून. असा महिमा आहे संतांचा, असा महिमा आहे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचा. ही एक नवलाचीच घटना घडलेली आहे. फक्त तोंडातील उच्चारामुळे त्या समिधांनी, यज्ञकुंडातील समिधांनी पेट घेतलेला आहे, असे बोल आहेत संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचे. अशी वाचा सिद्धी आहे.
संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांची. अशा प्रकारे सर्व समाज जमलेला आहे आणि त्यांनी डोळ्या देखत हा प्रकार पाहिलेला आहे. यज्ञकुंड पेटलेला आहे, सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि आता सर्वजण गावकरी सुद्धा हे थोडेसे मनात खजील झाले आहेत, परंतु माफी मागत आहेत भाऊंची. भाऊ, आता 7 दिवस जाऊ नका, येथेच थांबा, आम्हाला तुमची गरज आहे आणि सप्ताह पूर्ण होईपर्यंत तुम्ही जाऊ नका. तेव्हा भाऊंनी त्या समाजाला, त्या नागरिकांना क्षमा केलेली आहे आणि होय हो थांबेल मी, नाही जात 7 दिवस. भाऊ तेथेच थांबलेले आहेत. निर्विघ्नपणे संपूर्ण सप्ताह संपन्न झालेला आहे. असे आहेत संत श्रेष्ठ वामनभाऊ. असे अनेक दृष्टांत संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांच्या जीवनामध्ये आहेत आणि हे सत्य आहे. यावर आधारित एक श्लोक आहे. यज्ञपेटेना कितीही केला प्रयत्न, श्रद्धेविन नाही लाभे चित्तशुद्धी यत्न. भाऊंनी उच्चारले फक्त स्वाहा, यज्ञकुंड पेटले झाली पूर्णता, झाली पूर्णता. फक्त स्वाहा या शब्दामुळे यज्ञकुंड पेटून त्या सप्ताहाला सुरुवात झालेली आहे आणि त्या नागरिकांवर जे विघ्न आलं होतं ते गेलेलं आहे. भाऊंच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे आणि त्या सामर्थ्यावर तो यज्ञकुंड पेटलेला आहे. श्रद्धेच्या ज्वाळेने त्या समिधा आहेत त्या जळायला लागलेल्या आहेत आणि भाऊंचे बोल खरे झालेले आहेत. श्रद्धेच्या ज्वाळेने जळती समिधा, अवचित भक्तीची झाली प्रभा. भाऊंची बोल पडताच गात्री, यज्ञकुंड पेटले तत्काळ. अशी ही भक्ती आहे, अशी ही श्रद्धा आहे आणि असा हा विश्वास आहे. त्यामुळे संत महात्म्यांवर विश्वास ठेवा, त्यांची कृपा ही सर्वांवर असते. निष्ठेने भक्ती करा आणि भजन करा. माऊली ज्ञानेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगत आहेत, श्रद्धे विनू नव्हे सिद्धी, अधिकारे काय साधी. भक्तीची या आगी फुंकी, करी जळे स्वाहा करी. श्रद्धेविना काहीही सिद्ध होत नाही. वामनभाऊंच्या भक्तीने, कृपेने यज्ञकुंड पेटलेलं आहे आणि अशी ही सेवा आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे. गीतेमध्ये भगवंत सांगतात, श्रद्धावान लभते ज्ञानम, तत्परः संयंतेंद्रिय. ज्ञानम लब्धा पराम शांतीम, अचिरेनाधिगच्छति. श्रद्धावान जो आहे त्या श्रद्धावान व्यक्तीला ज्ञान मिळते आणि त्या ज्ञानानेच परमशांती प्राप्त होत असते, असं परमेश्वर परमात्मा श्रीमद भगवत गीतेमध्ये उपदेश करत आहे, सांगत आहे. संत श्रेष्ठ वामनभाऊंच्या वाणीला ही अशी धार होती, हे असं तेज होतं आणि त्यांच्या श्रद्धेमध्ये अपार अशी शक्ती होती. त्यांची जी वाक्सिद्धी होती ती अशी अपार होती. अशा प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर्शन हे भाऊंचे होत आहे आणि
समाजाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत आहे. समाज ते अनुभव आजही सांगत आहे आणि हे अनुभव स्वतः लोकांनी पाहिलेले आहेत आणि काहींनी भोगलेले अनुभवलेले देखील आहे. संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचं जीवन हे असंच आहे. सर्वांच्या उपयोगी पडायचं, सर्वांना मार्गदर्शन करायचं, उद्बोधन करायचं आणि जेथे अंधार आहे त्यांना प्रकाश द्यायचा. ज्यावेळी सूर्याचं महत्त्व समजून घ्यायचंय त्यावेळी रात्र ही कळायलाच हवी. रात्रीचा अंधार ज्यावेळी नाहीसा होईल त्याच वेळी सूर्याचं तेज, त्याचा प्रकाश कळत असतो. त्याचप्रमाणे ह्या अज्ञानी समाजाला, निरक्षर समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखवण्यासाठी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे सूर्यासारखं काम करत आहेत आणि ते अविरतपणे न थकता करत आहेत. त्यांनी सर्व धर्म समभाव हे जोपासलेलं आहे. सर्वांना आपलं मानलेलं आहे. जातीभेद नष्ट करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. जातपात मानू नका आणि जातीत जाऊ नका असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचं समाजाला सांगणं आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं, परंतु त्या अगोदरची परिस्थिती कशी होती? त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं, रझाकार होते आणि निजाम होते. येथे सर्वांना गुलामीचं जीणं होतं आणि हे जगणं हे माणसांच्या वाट्याला आलेलं होतं. याच वेळची एक गोष्ट आहे, एक कथा आहे. निजामाचं राज्य आणि हे राज्य, हे स्टेट टिकवण्यासाठी एक शिबिर स्थापन केलेलं होतं. ठिकठिकाणी पोलीस चौक्या उद्ध्वस्त केल्या जात होत्या आणि तेथेच त्याच गावात संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचा त्या दिवशीचा मुक्काम होता. काही रझाकार आले आणि त्यांनी भाऊंचं दर्शन घेतलेलं आहे. दर्शन घेऊन पुढे जातात तोच त्यांनी अमीन साहेबाला पकडलेला आहे. तो जातीने मुस्लिम आहे, त्याला पकडलेलं आहे. त्याला पकडून हाणमार करायला सुरुवात केलेली आहे आणि भाऊ पाहत आहे. भाऊ म्हणतात, अरे त्याने तुमचे काय केले रे, त्याला सोडा. परंतु ते काही सोडायला तयार नाही. भाऊ सांगतात की दया करा आणि तो धर्म आहे, परंतु काही उपयोग नाही. अमीन साहेबांची मारहाण ही चालूच आहे आणि म्हणून भाऊंना खूप दुःख होत आहे. ते म्हणतात की तुम्ही सोडा आणि त्यांना मारू नका. भूताची दया भांडवल संता, आपुली ममता नाही देही. जगद्गुरु तुकाराम महाराज हे सांगत आहेत की सोडा त्यांना. भाऊ म्हणतात, अरे संतांनीही सांगितलेलं आहे, का त्रास देता, आपण माणसे आहोत ना. पण काही केल्या त्या अमीन साहेबांना सोडेनात, मारहाण ही चालूच आहे. तेव्हा भाऊंना राग येतो आणि ते म्हणतात, सोडता की नाही त्यांना की मी प्राण देऊ माझा. एका मुस्लिम साहेबासाठी भाऊ स्वतःचा प्राण द्यायला तयार झालेले आहेत. हे
संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज आहेत. आणि त्यावेळी त्या लोकांना थोडेसे मनामध्ये दया उत्पन्न होती आणि मारहाण बंद करतात, परंतु बांधून ठेवलेले हे तसेच आहे. सतत अंतरी प्रेमाचा जिव्हाळा, वाचे वसे चाळा रामकृष्ण. संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांनी सांगितलेलं आहे की आपल्या अंतरात नेहमी प्रेम धरा आणि आपण नेहमी रामकृष्ण हरी म्हणा. त्याप्रमाणे ते रझाकार काही त्या मुस्लिम साहेबाला, अमीना साहेबाला सोडेनात. मग काय, भाऊ दुःख करू लागले आणि मी माझे प्राण देतो, नाही ना तुम्ही सोडत त्याला. त्यावेळी ते भाऊंच्या चरणी रजाकार नतमस्तक होतात आणि त्या मुस्लिम साहेबाला सोडून देतात. म्हणजेच भाऊंच्या संगतीमुळे त्या अमीना साहेबाची मुक्तता झालेली आहे आणि त्यांना सोडून दिलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, मारू नये सर्प संतांची या दृष्टी, होतील ते कष्टी व्यापकपणे. म्हणजेच संतांच्या समोर सर्पाला सुद्धा मारू नका. मग हे तर माणसं आहेत ना, मग का बरे यांना मारता तुम्ही, नका मारू हो, असं जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणत आहेत. असं हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांचं कार्य आहे. त्यांचं कार्य न्याय आणि दयाभाव यांनी भरलेलं आहे. अन्याय आवडत नाही आणि सर्वांकडे पाहण्याची वृत्ती दयेची आहे. मराठीमध्ये श्लोक आहे, अन्याय करी जो धर्माच्या नावे, तोच पापी नरकाला जावे. संत वामनभाऊ बोलले प्रेमे, सोडा त्यांना हा धर्म सन्माने. धर्माच्या नावाखाली अन्याय करणाऱ्यांना समज द्या आणि आपला खरा धर्म कोणता आहे, तर खरा धर्म हा माणुसकी आहे. माणुसकी म्हणजे काय, माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागायचे, असं संत सर्वांना शिकवण देत आहेत आणि तीच शिकवण भाऊंनीही समाजाला दिलेली आहे. जात पाती न पाहे ईश्वर, सर्वांचा तोच आधार. वामनभाऊंचे प्रेम जेथ, तेथेच ईश्वराचा द्वार. हा भगवंत, हा परमेश्वर परमात्मा, त्याने कधीही कोणाची जातपात पाहिलेली नाही आणि म्हणून भाऊंनी सुद्धा कधीही जातपात पाहिली नाही. त्यांनी ती मान्य केली नाही. मानवता हे एक दर्शन आहे आणि त्या मानवतेचं दर्शनच भाऊंनी घडवलेलं आहे. जे निरपराध आहेत त्यांना शिक्षा करायची नाही, त्यांच्यावर अन्याय करायचा नाही, आपण न्याय द्यायचा आहे आणि दयेने ममतेने एकमेकांबरोबर वागायचे आहे, असं संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे सांगत आहेत. माऊली ज्ञानेश्वर ग्रंथराज ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, करुणारस हा धर्माचा पाया, न्यायाची वागावी सदा. वामनभाऊ घडले लोचन, अन्याय न भुलवावा. करुणा आणि न्याय हे खऱ्या धर्माचे आधारस्तंभ आहेत आणि याचाच साक्षात्कार संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे आहेत. ते सुद्धा करुणेने आणि न्यायाने सर्व धर्माचं रक्षण करत आहेत आणि त्याप्रमाणे समाजाला प्रबोधन उद्बोधन करत आहेत, जीवनाचा मार्ग दाखवत आहेत. गीतेमध्ये भगवंतांनी 5व्या अध्यायातील 8व्या क्रमांकाच्या श्लोकात सांगितले आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गावी हस्तिनी, शुनी चैव स्वपाके
च पंडिता समदर्शिना. प्राणी आणि माणूस यामध्ये एकच आत्मा आहे आणि ज्ञानी हा भेदभावाशिवाय सर्वांप्रती समत्व भाग बाळगत असतो. म्हणून मनुष्य आणि प्राणी हे भिन्न नाहीत, त्यांच्यातील आत्मा एक आहे. भेदभाव करू नका, सर्वांनी समानतेने वागा, समानतेने जगा, हीच शिकवण आपल्याला संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज हे देत आहेत. निजामाच्या सैन्याने मुस्लिम लोकांना जरी अडकवले तरी संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराजांनी मानवतेचं दर्शन घडवलं आणि त्यांना सोडवलेलं आहे. खरा धर्म काय आहे हे शिकवलेलं आहे आणि करुणा, न्याय आणि समानता यामध्ये हे सर्व आहे असा संदेश संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांनी दिलेला आहे. असे हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे जीवन आहे. अडाणी निरक्षर समाजाला बळकटी देण्यासाठी आणि भागवत धर्माची पताका ध्वज उंच धरण्यासाठी भाऊंचं कार्य जोमात चालू आहे आणि अनेक उदाहरणं जीवनात घडत असतात, दृष्टांत घडत असतात. हे भाऊंच्या जीवनातील काही दृष्टांत आहेत आणि त्यांना आपण उजाळा दिलेला आहे. भाऊंचे कार्य कसे आहे हे सांगण्याचा अल्पमतीने प्रयत्न करत आहे आणि असे हे संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज यांचे चरित्र आहे. आपण या भागामध्ये संत श्रेष्ठ वामनभाऊंच्या जीवनावर आधारित अनेक दृष्टांत यांचा सखोलपणे अभ्यास केलेला आहे आणि तेच ग्रंथराज ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी कशा प्रकारे सांगितले आहे आणि श्रीमद भगवत गीतेमध्ये आपल्याला भगवंतांनी कसा उपदेश केलेला आहे हे सुद्धा पाहिलेले आहे. आपण या भागामध्ये या दृष्टांताला उजाळा दिलेला आहे. हा आपला जीवनचरित्रावर आधारित चौथा भाग आहे. आपण भाऊंचे जीवनचरित्र 5व्या भागातही पाहणार आहोत आणि आपण आता भाऊंच्या जीवनावर आधारित एक कविता पाहूया. त्यांच्या कार्याचा उजाळा या कवितेतून घेऊया. वामन भाऊंच्या लीला अपार. या भाऊंच्या लीला आहेत त्या अपार आहेत आणि त्या आता आपण कवितेमध्ये पाहूया. वामन भाऊंच्या कृपेचा थांग दृष्टांतांनी भरला गूढ रंग. वामन भाऊंच्या कृपेचा थांग दृष्टांतांनी भरला गूढ रंग. गरीब भक्तीने सेवा केली संपत्ती त्याला सहज मिळाली. गरीब भक्तीने सेवा केली संपत्ती त्याला सहज मिळाली. शुष्क झाडाला पालवी फुटली भाऊंच्या कृपेने सृष्टी सजली. शुष्क झाडाला पालवी फुटली भाऊंच्या कृपेने सृष्टी सजली. दिंडीत घोड्याची लाथ लागली. दिंडीत घोड्याची लाथ लागली भाऊंच्या वाणीनं
ती उभी राहिली भाऊंच्या वाणीनं, ती उभी राहिली. गड उभारला परिश्रमाने, गड उभारला परिश्रमाने. भगवान बाबा गेले मध्यमाने, भगवान बाबा गेले मध्यमाने. पाणी नव्हतं विहिरीत खोल, पाणी नव्हतं विहिरीत खोल. गाळ काढताच पाणी आलं, गाळ काढताच पाणी आलं. यज्ञकुंड पेटेना काही, यज्ञकुंड पेटेना काही. स्वाहा म्हणताच अग्नी उठे, स्वाहा म्हणताच अग्नी उठे. भक्त पळाला अनार्थाने, भक्त पळाला अनार्थाने. परत येतो सुदैवाने, परत येतो सुदैवाने. मारवाड्याने बी मागे न घेतलं, मारवाड्याने बी मागे न घेतलं. गोडी हरवून घुशींनी सर्व खाल्लं, गोडी हरवून घुशींनी सर्व खाल्लं. भाऊंची कृपा सदा सदा, भाऊंची कृपा सदा सदा. तारणारे तेच खरा सखा, तारणारे तेच खरा सखा. शरण येऊनी घ्या आशीर्वाद, शरण येऊनी घ्या आशीर्वाद. वामन भाऊ देती आनंद अपार, वामन भाऊ देती आनंद अपार. वामन भाऊंच्या चरणी वंदन करूया. या भागातली आपली सेवा आपण संत वामन भाऊंच्या चरणी समर्पित करून आपल्या आजच्या सेवेला पूर्णविराम देऊया. आणि यापुढील 5व्या भागामध्ये आपण पुन्हा संत श्रेष्ठ वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित काही दृष्टांत आणि इतर काही आशय यांचे सविस्तर विवेचन करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. वैराग्य मूर्ती संत श्रेष्ठ वामनभाऊ महाराज की जय. ऐश्वर्य संपन्न संत श्रेष्ठ भगवान बाबा की जय. आजन्म वारकरी श्री संत खंडोजी बाबा की जय. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण.